झालं की विकासराव झालं की भेट घालून महेशराव नाना पलीकडे जा नाना 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 पलीकडे जायचं त्या साईडला 2 मिनिटं महेशराव या त्या साईडला एक मिनिट बाकीचे आता जे राहिले ते या ओके राहिलेले सगळे उभी तिकडे अन्न या खाली या सगळे प्रतिमेचा अनावर निशांत पाटील मध्ये येऊ नका की माहिती
आज सातारा शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त या आयुर्वेदिक गार्डनमध्ये ज्यावेळेस 2012 साली आम्ही चालू केलं त्यावेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही संकल्प सोडला होता की सातारा शहरातील नागरिकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी, ज्येष्ठ लोकांसाठी, त्याचबरोबर तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या स्वरूपाचं दालन या विभागामध्ये आपण निर्माण करायचं। त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी चिल्ड्रन प्लेग्राऊंड झालं, महिलांसाठी चांगली जिम या ठिकाणी तयार झालेली आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था चांगली झालेली आहे। वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी, त्याचबरोबर लेझर शो, ॲक्वा लेझर शो अशा स्वरूपाचे वेगवेगळे शोज या ठिकाणी होत्या। त्याचबरोबर या ठिकाणी गोशाळा सुद्धा आम्ही चालू केलेले आहे, त्याचाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय। आता फक्त MPSC आणि UPSC साठी सातारा शहरातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी होण्याचं राहिलं होतं, ते आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून तेही स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आज अद्ययावत अशी ही लायब्ररी आपण तयार केलेली आहे, जेणेकरून सातारा शहर नाही तर जिल्ह्यातून या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अशी ही दादा महाराजांच्या नावानं आम्ही तयार केलेली ही लायब्ररी, त्याचा आज या ठिकाणी दादा महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करून आज आम्ही त्याचा शुभारंभ करतोय आणि एक चांगलं असं दालन सातारा शहरातील युवकांना, सातारा शहरातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। ज्यावेळेस एक ज्याचं मी माझे मित्र दत्ता बनकर, विलास नाना असतील, सुनील असेल, आम्ही असंच बसलो होतो आणि एक विचार आला की जोपर्यंत मुलांमध्ये मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात टिकू शकणार नाही आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्यावेळेस आम्ही चालू झाली। त्यातनं मगाशी माझे मित्र दत्ता बनकर यांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे। त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्यांनी ते शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच राहून जातात आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं काम त्या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं। या ठिकाणी ओपन एम्फी थिएटर म्हणा किंवा ओपन थिएटर ज्याला त्याचे तर ह्याकरता केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा म्हणजे नाटकं असतील किंवा हे काय लेक्चर्स असतील त्याचा फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे। अजून बरंच करायचं आहे आणि करणार। बघता बघता ज्या वडिलांना जाऊन 46 वर्ष झाले त्यावेळेस सुद्धा दुर्दैवाने त्यांना अल्प जास्त आयुष्य लाभलं नाही, पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीतले, पिण्याच्या पाण्याचे असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, इन जनरल जे काही संपूर्ण लोकहिताचे जे विचार होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे सर्व माझे सहकारी, माझे मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून हे करायचा प्रयत्न केला। बऱ्याचशा गोष्टी आता पूर्णत्वास पूर्ण झाल्यात, बरंच अजून करायचं आहे। त्यात आता आपल्याला शिवेंद्र राजेंना तर मंत्रिपद मिळाले, म्हणजे त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे जे म्हणून काय सातारा शहराकरता, जिल्ह्याकरता, जे पश्चिम महाराष्ट्र आपलं
संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली तर ती तुम्ही कराच, पण शहराच्या हिशोबाने, जिल्ह्याच्या हिशोबाने जे म्हणून काय करावं लागेल ते नक्की करणं गरजेचं आहे. पण मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट ते खूप लोकांना जे अजून जे काय त्यांचे अपेक्षा आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधींकडून असतात. आमदार असू दे, नामदार असू दे, खासदार असू दे, त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या पूर्ण करू. आणि जास्तीत जास्त पहिल्यापासून एक माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण संपून अनेक वर्षापूर्वी सातारला आलो, तर सातारा एक छोटंसं म्हणजे शहर म्हणता येणार नाही, शहरच म्हणायचं पाहिजे, पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं, डेव्हलपमेंट झाली नव्हती. आणि प्रत्येकदा म्हणायचं की सातारा म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. तरी देखील नेहमी मला ते असं म्हणजे प्रत्येकजण माझं साताऱ्याचं नाव म्हणजे सातारा म्हणजे पेन्शनर लोकांचं गाव किंवा शहर. तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळापासून. पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की एक हवामान चांगले, नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती सातारला आहे, घास असेल किंवा असा एवढं सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, प्रत्येकाला वाटतं. आणि इथलं हवामान सुद्धा चांगलं आहे. त्यामुळं मला वाटलं की म्हणून लोक रिलॅक्स व्हायला किंवा इथं विश्रांतीला इथं त्यांनी यावं किंवा ते इथं असं. पण नंतर जे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काय कुठलंही शहर असू दे, कुठलंही गाव असू दे, त्याची प्रगती होऊच शकणार नाही. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आला. आणि ते कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण तर सातारा ते पुणा हा जो रस्ता आहे त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या स्वखर्चातनं हा संपूर्ण रस्ता तयार केला. अनेक त्यांनी म्हणजे कास्तसुद्धा त्यांनी त्यावेळेस धरण बांधलं. महाबळेश्वरची जी मालकम पेठ ज्याला म्हणतो ती बसवली. म्हणलं आपण सुद्धा काहीतरी आपली पण त्यात भर पडली पाहिजे. त्या अनुषंगाने जे म्हणून कनेक्टिव्हिटीच्या दिशेने आम्ही वाटचाल चालू केली, ती आजही चालू आहे आणि ती चालू राहणार. ज्या म्हणून मी आपल्याला जे आपण सगळे प्रेसवाले आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा वासियांना विनंती करणार की आपल्या मनात जर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत, जिल्ह्याच्या बाबतीत अजून काय केलं पाहिजे तर जरूर आम्हाला आमच्यापर्यंत पोचण्याचं काम करा. त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू. कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या मनात असतील ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल, अजून म्हणजे काय शहराच्या नावलौकिक ह्याच्यात कसं भर पडेल त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं निश्चितपणे करू. या ठिकाणी सर्व साताऱ्यातले जे लोकांनी
जे आम्हाला आमच्या कुटुंबावरती जे प्रेम दाखवलं त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही. तर आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणार आणि शेवटपर्यंत करणार. महाराज साहेब, अभ्यासिका वर्ग चालू होते, साताऱ्यात सर्व गोष्टी होत्या. लोकांचा एकच प्रश्न आहे की मुलांना नोकऱ्या मिळत नाही. तुम्ही IT पार्क करणार होता, त्या संदर्भात काय नोकऱ्याच्या अनुषंगानं आता हे केलं. MIDC वाढीच्या संदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहे आणि IT पार्क करणार होता असं तुम्ही बोलला होता. IT पार्कचं ऑलरेडी प्रपोजल दिलं आहे. एक लक्षात घ्या, जे इन्फोसिसच्या ज्या सुधा मूर्तीच्या जे मूर्ती साहेबांच्या मंडळी आहेत ते आल्या होत्या. मी म्हणजे घरी आल्या होत्या दिल्लीला. त्याला सांगितलं, याची चर्चा सुद्धा झाली. तर ते मूळ त्यांचं गाव हुबळी आहे आणि हुबळीसारख्या ठिकाणी त्यांनी सुद्धा ते चालू केलं होतं IT पार्क म्हणजे संकल्पना. पण होतं कसं, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं म्हणजे आम्हाला तोच प्रॉब्लेम निर्माण झाला की त्या ठिकाणी आम्हाला. पण आता सुदैवाने एक चांगलं आहे की पुण्यात आता सॅच्युरेशन झाले, जागा आता उपलब्ध नाही आहे. ते सॅच्युरेशन म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे पुण्याकडनं आपण नगरकडे गेलो तर पहिलं सगळं ओपन असायचं. आज पुण्यापासून नगर म्हणजे सगळं दोन्ही बाजूला बिल्डिंग झाले. म्हणजे काय, तळेगावकडे जावं, मग तुमचं सातारकडं बघा ना, शिरोळ बिरोळ म्हणजे सगळे म्हणजे एक असं आधी ओपन स्पेसच दिसत नाही. आणि तसं साताऱ्यात MIDCमध्ये आम्ही उद्या सामंतांना आणि परवाच ह्यांनासुद्धा मान्य देवेंद्रजींनासुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं आहे. आता ते त्याच्यात फक्त शासनाची एका खात्याची जागा आहे ती दुसऱ्या ह्याच्याकडं ते वर्ग करण्याचं एवढं राहिलं आहे. आणि ते झाल्यानंतर मग त्याला निश्चितपणे ते आपल्याला आम्ही जे नक्कीच करणार. महाराजसाहेब, साताऱ्यात 4 मंत्री 2 खासदार आहेत. तर साताऱ्याचा ऐतिहासिक वास्तू आहे राजवाडा, तो बरेच दिवस झाले धोकात पडला, त्याला जळायला मिळणार का? त्याच्या बाबतीत आता संपूर्ण हे पाठपुरावा मी स्वतः करतोय. किंवा खरं जेव्हा कोर्ट होतं तेव्हा चांगलं होतं, मेंटेनन्स होत होतं. आज तिथं दुर्दैवाने सांगायचं वाटतं कोर्ट आता हे गेलं, ते शिफ्ट झालं, त्यांचं स्थलांतर झालं नव्या इमारतीत. आणि झालं काय, तिथं ती जागाचं मेंटेनन्स संपूर्ण PWD खात्याकडं होतं. आणि कोर्टाचं म्हणजे काय त्याला म्हणतं, प्रशासकीय डिलेमुळं आज ती वास्तू एवढी सुंदर आहे. मग आतमध्ये मी बऱ्याच वेळा तिथं मी आता जाऊन कुलूप पण लावलं आहे. तिथं आतमध्ये लोक जातात आणि मागच्या बाजून जाऊन म्हणजे तिथंच कारंजे होते ते तोडले. ते म्हणजे जे आपल्याला कधी परत म्हणजे त्याचं रिस्टोरेशन करायचं म्हणलं तरी पहिल्यासारखं होणार नाही. आणि आता हे केंद्र शासनाकडं इथून प्रस्ताव का पाठवला मला माहीत नाही. आणि त्याचं आता ह्या सेशनमध्ये मागच्या वर्षात आम्ही पत्र दिलं आहे. तर एवढं त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे. हे वास्तविकरित्या माझी तर त्यावेळेससुद्धा इच्छा होती की एकंदरीत ती वास्तू एक ऐतिहासिक वास्तू आहे. तर त्या ठिकाणी जे आता जे संग्रहालय आहे ते संग्रहालय तिथं व्हावं झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं. जेणेकरून मेंटेनन्स राहिलं असतं. तसं दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये साऊंड अँड लाईटचा शो असतो. त्याचबरोबर तिथं एक माझं हेरिटेज म्हणजे 5 स्टारचे हेरिटेज ग्रुप असतात त्यांच्यावर बोलणंसुद्धा झालं. एक बाजू त्याची त्यांना द्यायची, त्याच्या माध्यमातून कारण की जे टुरिस्ट लोक येतात खास करून फॉरेनर्स यांना फार त्यांना इतिहासाबाबतीत आणि ह्याच्या बाबतीत त्यांना आपल्या लोकांना तर आहेच, पण त्यांनासुद्धा आले की तिथं त्यांना
त्या सगळ्या राजवाड्याचं मेंटेनन्स होईल. तिथं अभ्यासिका, त्यानंतर मराठा ह्याच्यात हिस्ट्रीवर म्हणजे इतिहासावरती लेक्चर्स हे ते आता बघू ते सगळं करणार आहोत. पण आता हे कारण नसताना मधल्या काळात शासनात परत म्हणजे शासन बरंचसं त्यांच्याकडून दिलेलं ना. आज परवा मी जेव्हा गेलो होतो देवेंद्रजींशी पण बोललं ते लवकर करा, नाही तर मग काय होणार आहे, आणखी काय होणार नाही. राजवाडा आहे ना तो आपोआप ढासळून असं जमीनदोस्त होणार.